नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. जसं की आपल्याला माहीत आहे, टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप या परीक्षांच्या तयारीसाठी गणितातील उपयुक्त अशा 20 घटकांवर आधारित व्हिडिओची आपण एक सिरीज चालू केलेली आहे. यातील पहिल्या 17 घटकांवर आधारित व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आज पाहणार आहोत 18वा घटक दशमान परिमाणे आणि यावर आधारित टोटल 48 प्रश्न आज आपण पाहणार आहोत. आज जे प्रश्न पाहणार आहोत पाहूयात त्यांची एक झलक. या पद्धतीचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. सर्व प्रश्न प्रकार त्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत आणि दशमान परिमाणे या घटकाची परिपूर्ण तयारी आपली होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे दशमान परिमाणे या घटकावर आपली कोणतीही शंका राहणार नाही. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओज आणि नंतर येणाऱ्या व्हिडिओज देखील आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. अत्यंत सोप्या पद्धतीने गणितातील सर्व घटक आपल्या चॅनलवर समजावून सांगितलेले आहेत. या व्हिडिओज आपल्या इतर मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. चला तर मग सुरुवात करूया. दशमान परिमाणे. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात? पहा, दशमान परिमाणेमध्ये आपण लांबी, वस्तुमान आणि धारकता या 3 गोष्टी मोजत असतो. लांबी आपण मीटरमध्ये मोजतो, वस्तुमान ग्रॅममध्ये मोजतो आणि धारकता जी आहे ती लिटरमध्ये मोजत असतो. आणि हे मोजत असताना याची क्वांटिटी जशी वाढत जाते तशी आपण त्यांची एकक बदलत जातो. त्यासाठी आपल्याला एक पट्टी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आहे किलो, हेक्टो, डेका, मध्ये असेल मीटर किंवा लिटर किंवा ग्रॅम असेल आणि पुढं असतात डेसी, सेंटी आणि मिलीमीटर. इकडनं इकडे जाताना 10च्या पट्टीत कमी होत जातात, इकडनं इकडे येताना 10च्या पट्टीमध्ये वाढत येतात. आपल्याला जस्ट एवढी पट्टी लक्षात ठेवायची आहे आणि जे कोणतं कन्व्हर्जन करायचंय त्याला फक्त यामध्ये आपल्याला प्रॉपर लिहिता आलं पाहिजे. पहा, इथं 1 मीटरमध्ये किती किलोमीटर असतात विचारले. हे मीटर आहेत आणि 1 आहे. प्रत्येक संख्येतलं एकक स्थान जे आहे ते त्या एककाच्या घरी असतं. हे 1 मीटर आहेत म्हणजे हे झाले इथे 1 मीटर. याचे विचारलेत किलोमीटर किती असतात. आपल्याला जायचं आहे किलोमीटरपर्यंत, म्हणजे दशांश चिन्ह कुणाच्या घरामध्ये देणार? किलोमीटरमध्ये आता आपल्याला दशांश चिन्ह पाहिजे. इथे जर दशांश चिन्ह आलं तर ते किती किलोमीटर होणार आहेत? 0.001, जो की आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 तास 30 मिनिटे व 15 सेकंदमध्ये एकूण किती सेकंद असेल असं विचारलेलं आहे. पहा, 2 तास आहेत, 1 तासामध्ये असतात 3600 सेकंद, प्लस हे आहेत 30 मिनिटे, 30 मिनिटांमध्ये 1 मिनिटात असतात 60 सेकंद, प्लस हे आहेत 15 सेकंद. यांची करायची आपल्याला टोटल. हे झाले 7200 अधिक 6 त्रिक 1800 प्लस हे 15. तिघांची जर बेरीज केली तर 7200, 1800 झाले 9000 प्लस 15 म्हणजेच होणार आहेत 9015, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. सिंपल रूपांतरावर आधारित असा प्रश्न होता. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 96 मीटर लांबीची दोरी, 12 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनविण्यासाठी किती वेळा कापावे लागेल हे विचारलेलं आहे. इथे एका तुकड्याची लांबी पण दिली आहे आणि किती तुकडे होतील हे पण दिलेलं आहे, म्हणजे आपलं काम फारच सोपं आहे. पहा, जर ही दोरी आहे आणि हिचे 2 तुकडे करायचे असतील तर काय 1 वेळा कापावं लागतं. ही एक दोरी, हिचे समजा 3 तुकडे करायचे तर काय 2 वेळा कापावं लागतं. एक दोरी आहे आणि तिचे किती तुकडे करायचे आहेत? 8 तुकडे करायचे आहेत. 8 तुकडे करायचे असतील तर किती वेळा कापावं लागेल? 7च वेळा कापावं लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. 30 सेकंदांचे 2 मिनिटाशी असलेले गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. इथे वर आहे 30 सेकंद आणि खाली आहे 2 मिनिट. गुणोत्तर काढण्यासाठी राशींची एकक समान असावी लागतात. वर हे 30 सेकंद होतील आणि 2 मिनिटांचे सेकंद होणार आहेत 60 दुणे 120, 30 एके 30, 30 चोक 120 म्हणजेच 1/4, म्हणजेच गुणोत्तर आलेलं आहे 1/4, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. 100 इंच बरोबर टिंब सेंटीमीटर हे विचारलेलं आहे. 1 इंच म्हणजे किती सेंटीमीटर असतात? 1 इंच म्हणजे असतात 2.54 सेंटीमीटर असतात.
आपल्याला विचारले 100 इंच म्हणजे किती. मग 100 इंच काढण्यासाठी काय होईल, याला गुणिले 100 होतील, म्हणजेच दशांश चिन्ह 2 घरं पुढे जाईल आणि हे होणार आहे 254 सेंटीमीटर. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. 5 मीटर बरोबर किती किलोमीटर हे विचारलेलं आहे. पुन्हा एकदा ही पट्टी लक्षात असेल ना, किलो, हेक्टो, डेका, मीटर आणि डेसी, सेंटी, मिलीमीटर. ही पट्टी आपली कायमची लक्षात असू दे, याच्यावर खूप उदाहरणं सुटतात. 5 मीटर म्हणजे हे 5 मीटर आहेत आणि याचे करायचे किलोमीटर. हे किलोमीटरपर्यंत आपल्याला जावं लागेल. दशांश चिन्ह कुठे देणार आहेत, किलोमीटरच्या घरी असणार आहे, म्हणजे 0.005 किलोमीटर हा आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. 1024 किलोबाईट म्हणजे किती मेगाबाईट्स हे विचारलेलं आहे. तर साधी सोपी गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं किलोबाईट्स म्हणजे काय, तर 1024 बाईट्सचा होतो 1 किलोबाईट. त्यानंतर 1024 किलोबाईटचा होतो 1 मेगाबाईट. त्यानंतर 1024 मेगाबाईटचा होतो 1 गिगाबाईट. इथं सगळीकडे आणि पुढे याच्याही पुढे 1024 गिगाबाईट जीबीचा होतो 1 TB टेराबाईट होतो त्याचा. तर इथे पहा, हे 1024 हे काय येतात, तर याचं कारण लक्षात घ्या. जेवढेही डिजिटल प्रणाली आहेत, कॉम्प्युटर आहे, याच्यामध्ये बायनरी सिस्टीम वापरली जाते. आणि बायनरी सिस्टीम म्हणजे काय आहे, त्यामध्ये 2च अंक वापरले जातात आणि त्यात दुप्पट होत जाते. जी बायनरी सिस्टीम आहे नंबर्सची, त्याचा जर आपला अभ्यास असेल तर आपल्याला लवकर लक्षात येईल. म्हणजे 1 ची दुप्पट 2, 2 ची 4, 4 ची 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने झाले 128, दुने 256, दुने 512 आणि 512 दुने होतात 1024. म्हणून 1024 ह्या KB, MB, GB याच्यामध्ये जे आहेत, हे 1024 या संख्येला महत्त्व आहे. आपल्याला विचारले 1024 किलोबाईट म्हणजे किती मेगाबाईट्स, तर 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट होणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 1 MB. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर हे विचारलेलं आहे. याला सुद्धा आपली पट्टी लक्षात ठेवा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिलीमीटर. यात म्हटले 4 मीटर, हे 4 मीटर आणि यातून वजा करायचे आहेत 40 सेंटीमीटर. हे 40 कसे लिहायचे, यात तुम्हाला नंबर व्यवस्थित लिहिता आले की सगळं जमलं. 40 सेंटीमीटर, तर यातला जो एकक स्थानी असणारा अंक आहे तो नेहमी त्या एककाच्या घरी असतो. म्हणजे 0 जो आहे तो सेंटीमीटरच्या घरी असणार आहे. सेंटीमीटरच्या घरी आला 0 आणि मग राहिलेले अंक क्रमाने मागे लिहा. हे झाले 40 सेंटीमीटर. आता आपल्याला करायची वजाबाकी. याच्या पुढे काही नाही, हे 2 झिरोज आणि ही वजाबाकी केल्यावर हे 0, इथे 10तून 4 गेले 6 आणि इथे राहिले 3. 360 सेंटीमीटर येणार आहेत. पण आपल्याला विचारलेले आहेत किती मीटर. तर काय करणार, मीटर काढण्यासाठी मीटरच्या घरामध्ये दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजेच हे होणार आहे 3.60 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 3.6 मीटर, कारण या शून्याला तशी व्हॅल्यू नाही आहे. 3.6 मीटर हे आलं त्याचं उत्तर. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 1 बिलियन म्हणजे किती हे विचारलेलं आहे. जनरली आपलं पाठ असतं ते म्हणजे 1 मिलियन बरोबर असतात 10 लाख. मग 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर 10 मिलियन बरोबर किती होणार आहेत, 1 कोटी होणार आहेत. मग 100 मिलियन येतात त्याच्यानंतर. 100 मिलियन म्हणजे होणार आहेत 10 कोटी. 100 मिलियन नंतर होतात 1 बिलियन चालू होतात आणि 1 बिलियन म्हणजे पुन्हा 10 पट. 10 गुणिले 10 100 कोटी असतात. 1 बिलियन म्हणजे होतात 100 कोटी, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. 1 किलोबाईट म्हणजे किती विचारलेलं आहे आणि आत्ताच आपण हे सगळे कन्व्हर्जन पाहिले. 1 किलोबाईट म्हणजेच काय होणार आहेत 1024 बाईट. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. दुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीलिटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल हे विचारलेलं आहे. पहा, इथे 2 स्ट्रॅटेजी आहेत. एक तर पूर्ण महिनाभरातलं दूध काढा
आणि मग त्याला 18 रुपये लिटर या भावाने गुणा, किंवा एका दिवसाला किती रुपयांचं दूध होतं ते काढा आणि गुणिले महिन्याचे दिवस करा. इथे आपण तेच करूया. दररोज 250 मिलीलिटर दूध घेतलं जातं, 250 ml घेतलं जातं, म्हणजेच लिटरमध्ये किती होतील ते त्याला 1000ने आपण भागणार आहोत. 250 की 250, 250 चौक झाले 1000, म्हणजेच पावशर दूध दररोज घेतलं जातं 1/4 लिटर. दुधाचा भाव आहे 18 रुपये लिटर, म्हणजे पाव लिटर दूध किती रुपयांचं होईल? अर्धा लिटर होणार आहे 9 रुपयांचं आणि पाव लिटर दूध होणार आहे किती? 4.5 रुपयांचं, म्हणजे 4.5 रुपयांचं दूध दररोज घेतलं जातं. जानेवारी महिन्याचं बिल विचारले. जानेवारी महिन्यामध्ये दिवस असतात 31, म्हणजेच हा गुणाकार 4.5 गुणिले 31 जर केलं तर तो येणार आहे 139.5. हे होणार आहे दुधाचं बिल जानेवारी महिन्याचं, पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर हे विचारलेलं आहे. इथे आपली पट्टी ध्यानात राहू द्या. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आता इथे आपल्याला म्हटले 1 मीटर हे मीटर झाले, याचे करायचे तर आपल्याला मिलीमीटर, म्हणजे जायचं आपल्याला मिलीमीटरपर्यंत. एकक स्थानी जो अंक आहे तो मिलीमीटरच्या घरी आला पाहिजे, म्हणजेच 1000 मिलीमीटर होणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत, तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती हे विचारलेलं आहे. इथं काय केलंय, प्रत्येक 1 मीटरवर एक खांब उभा केलेला आहे आणि असं किती आहे अंतर, तर 7 खांबांमधलं अंतर विचारलेलं आहे. 1 मीटरवर खांब आहे. आता इथं टोटल काढायची तर इथं कॅल्क्युलेट आपण करू शकतो, पण हाच जर प्रश्न 150 खांबांचा विचारला तर मग अंतर काढताना आपण अशी डायग्राम काढून मोजणार का? नाही. 2 खांब असतील तर गॅप 1 येतो, 3 खांब असतील तर गॅप 2 येतात, 4 खांब असतील तर गॅप 3 येतात. इथे 7 खांब आहेत, म्हणजे गॅप किती येणार आहेत? 6 गॅप्स येणार आहेत आणि प्रत्येक गॅप 1 मीटरचा असणार आहे, म्हणजे टोटल अंतर जे आहे ते असणार आहे 6 मीटर. पर्याय क्रमांक 2. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. 10.2 किलोग्राम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? साधा सोपा भागाकारावर आधारित प्रश्न आहे. पर्याय जे आहेत ते ग्रॅममध्ये दिसत आहेत, म्हणजे आपल्याला 10.2चे ग्रॅम करावे लागतील. 10.2 किलोग्राम म्हणजेच किती झाले ते 10,200 ग्रॅम झाले आणि याचे 17 भाग करायचे आहेत, म्हणजे याला भागिले आपण करणार 17. 17 सक 102, 1700, 1700. प्रत्येक भागात 600 ग्रॅम येणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. 112 मीटर लांबीची दोरीचे 14 मीटरचा एक तुकडा असे 8 तुकडे बनवण्यासाठी किती वेळा कापावा लागेल? 8 तुकडे बनवायचे म्हणजेच काय, आत्ताच पाहिलं आपण की 2 तुकडे बनवायचे असतील तर एकदा कापावं लागतं, 3 तुकडे बनवायचे असतील तर 2दा कापावं लागतं, म्हणजे जेवढे तुकडे आहेत त्यापेक्षा 1ने कमी कापावं लागतं. 8 तुकडे बनवायचे म्हणजेच किती, त्याला 7 वेळा कापावं लागणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. 1 किलोबाईट म्हणजे टिंबटिंब. तर हा बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर आत्ताच पहिला आपण किलोबाईट म्हणजेच किती, 1024 बाईट्स होतात, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर हे विचारलेलं आहे. तर हे लक्षात घ्या, 1 हेक्टर जे आहे ते बरोबर असतात 10,000 चौरस मीटर. किती? 10,000 चौरस मीटर येतात. म्हणजेच काय, 1 हेक्टर म्हणजे असतात 100 आर, म्हणजेच 1 हेक्टर म्हणजे असतात 2.5 एकर. 2.5 एकर असतात 1 एकर म्हणजे. यातला जो 1 आर आहे, 1 आर म्हणजे असतो तो 100 चौरस मीटरचा 1 आर असतो. आणि 1 एकर जो आहे, 1 आर म्हणजेच याला आपल्या मॅथमॅटिकलमध्ये 1 गुंठा म्हणला जातो. आणि 1 एकर जो आहे हा 1 एकर अशा 40 आरचा तयार होत असतो. म्हणजेच 2.5 एकरमध्ये 40 दुने 80 आणि 20 100 आर हे होतात. 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर असतो. 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 चौरस मीटरचा 1 हेक्टर होतो. या सर्व गोष्टी लक्षात राहू द्या. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर, तर 10,000, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 1 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर हे विचारलेलं आहे. इथे आपली पट्टीच लक्षात ठेवायची. किलो, हेक्टर, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. विचारले काय? 1 किलोमीटर हा 1 बरोबर किती मिलीमीटर विचारले. इथे आहेत मिली थेट. तेवढे झिरोज द्यायचे आहेत पुढे आपल्याला. टोटल झिरो झाले 2, 4 आणि 2, 6. एकावर 6 शून्य मिलीमीटर. एकावर 6 शून्य मिलीमीटर असणारा पर्याय आहे 2, 4 आणि 6. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. एका दूध केंद्रात प्रत्येकी 1 लिटर दुधाच्या 300 पिशव्या व प्रत्येकी अर्धा लिटर दुधाच्या 600 पिशव्या होत्या. त्यापैकी 570 लिटर दूध विकले गेले तर केंद्रावर किती लिटर दूध शिल्लक राहिले हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. 1 लिटरच्या 300 पिशव्या म्हणजे ते किती झाले? 300 लिटर दूध झालं. प्लस अर्धा लिटरच्या 600 पिशव्या म्हणजेच ते पण 300 लिटर होणार आहे. अर्धा लिटरच्या 600 पिशव्या. 300 अधिक 300 म्हणजे केंद्रावर एकूण दूध किती होतं? 600 लिटर होतं. त्यापैकी 570 विकलं गेलं म्हणजेच हे 600 वजा 570 विकलं तर शिल्लक किती राहणार आहे? 30 लिटर दूध राहणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? आणि शब्द आहेत डेकामीटर, हेक्टोमीटर, मीटर, किलोमीटर, डेसिमीटर. तर आपली पट्टी तर आपली पाठच असली पाहिजे. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. यातले पहा डेकामीटर आहेत, त्यानंतर हेक्टोमीटर आहेत, त्यानंतर मीटर आहेत, किलोमीटर आहेत आणि डेसिमीटर आहेत. हे जर लावले आपण कोणत्या योग्य क्रम लावला म्हणजे चढता लावा उतरता लावा मध्यभागी कोण येईल? तर मध्ये येणार आहे डेकामीटर जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. 23 मिनिटांचे 69 सेकंदांशी असलेले गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. हे आहे 23 मिनिट आणि त्याचं 69 सेकंदांशी गुणोत्तर काढायचं आहे. दोन्ही राशींची एकक समान पाहिजेत. ह्या मिनिटांचे करावे लागतील सेकंद. ते होतील 23 गुणिले 60. गुणाकार करू नका, तसाच ठेवून द्या त्याला. 23 एके 23, 23 त्रिक 69, 3 एके 3 आणि 3 20 होतात 60. म्हणजेच हे आले 20/1 म्हणजेच गुणोत्तर येणार आहे 20/1 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. सोपे सोपे प्रश्न आहेत सुरुवातीला. पुढे पुढे काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. तोपर्यंत सोबत राहा म्हणजे हा घटक आपला क्लिअर होऊन जाईल. जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. 15 किलो 700 ग्रॅम आणि 12 किलो 70 ग्रॅम यांची बेरीज किती हे विचारलेलं आहे. इकडे आहेत किलोग्रॅम आणि इकडे आहेत ग्रॅम. तर 15 किलोग्रॅम आणि हे आहेत 700 ग्रॅम आणि 12 किलोग्रॅम आणि आहेत हे 70 ग्रॅम यांची बेरीज करायची. 0 7 7 आणि हे पासून 9 7 1 2 27 किलोग्रॅम आणि 770 ग्रॅम म्हणजेच 27.77 किलोग्रॅम हे असणारे त्याचं उत्तर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे प्रश्न क्रमांक 23. 200 कोटी म्हणजे 2वर किती शून्य असतात हे विचारलेलं आहे. तर पहा हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी इथून चालू होणार आहेत. आणि कोटी किती सांगितलेत आपल्याला? 200 कोटी सांगितलेले आहेत. किती झाले शून्य? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 शून्य असतात जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष हे विचारलेलं आहे. पहा हे आहे 1 वर्ष आणि प्लस आहेत 9 महिने. 9 महिने म्हणजेच काय? 9/12 वर्ष होणार आहेत ते. एका वर्षात 12 महिने असतात म्हणून आपण त्याला 12ने भागलं. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 म्हणजेच हे किती झाले? 1 अधिक 3/4. 3/4 म्हणजेच काय? पाऊण भाग असतो म्हणजेच तो 1 + 0.75 झाला. म्हणजेच आले 1.75 वर्ष म्हणजेच ती आहेत 1.25 वर्ष जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25. 45 सेकंद व 5 मिनिटे यांचे असलेले गुणोत्तर किती हे विचारले. हे आहेत 45 सेकंद छेदात आहेत 5 मिनिटे यांचं गुणोत्तर काढायचं म्हणजे हे 45 असेच.
आणि या मिनिटांचे करणार आहोत सेकंद, ते होतील 5 गुणिले 60, 15 त्रिक 45, 15 चौक 60, म्हणजेच हे झाले 3/20, म्हणजेच गुणोत्तर आलं 3/20, जो आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. 3 किलोमीटर अधिक 3 मीटर अधिक 500 सेंटीमीटर बरोबर किती मीटर हे विचारलेलं आहे. तर हे सोडवण्यासाठी आपली पट्टी खूप कामाला येणार आहे. किलो, हेक्टो, डेका, मीटर आणि डेसी, सेंटी, मिलीमीटर. यामध्ये काय दिले? 3 किलोमीटर, हे झाले 3 किलोमीटर अधिक 3 मीटर दिलेले आहेत, त्याच्या खाली दिलेले आहेत हे 3 मीटर अधिक 500 सेंटीमीटर दिलेले आहेत, याच्या खाली 500 सेंटीमीटर. एकक स्थानाचा शून्य कुठं? सेंटीमीटरच्या घरी येणार आहे. हा इथं 0, हे 0 आणि हे 5, 500 सेंटीमीटर झालेले आहेत. यांची करायची आपल्याला बेरीज, आणि यांची बेरीज करत असताना काय होणार आहे? हे 0, त्यानंतर हे 0, 5 आणि 3 झाले 8, हा 0, हा 0 आणि हे झाले 3. आपल्याला विचारलंय बरोबर किती मीटर. मीटर किती हे विचारलंय, म्हणजे दशांश चिन्ह मीटरच्या घरी द्यायचं आहे. हे होणार आहे 3008 मीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. 100 किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम होय हे विचारलेलं आहे. इथं पण पट्टी कामाला येणार. किलो, हेक्टो, डेकाम, त्यानंतर इथे आहेत ग्रॅम आणि डेसी, सेंटी, मिलीग्रॅम होणार आहेत. 100 किलोग्रॅम म्हटले म्हणजे एकक स्थानाचा शून्य किलोग्रॅमच्या घरी असेल, हा 0 आणि याच्या मागे हे 100 असणार आहेत. आपल्याला मिलीग्रॅमपर्यंत जायचे म्हणजे तेवढे झिरोज त्याच्यावर वाढवावे लागतील. एकावर किती शून्य येणार आहेत? मग हे झाले 2, 4, 6, 2, 8 शून्य. 8 शून्य असलेला पर्याय 2, 4, 6 आणि 8 शून्य, पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. 4.5 किलोग्रॅम हळदीच्या 150 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील विचारले. 4.5 किलोग्रॅमचे ग्रॅम होणार आहेत 4500 ग्रॅम, आणि याचे काय करायचे? 150 ग्रॅमची पिशवी बनवायची. याला भागिले 150, 0 0 गेले, 15 त्रिक 45, 15 0 0, म्हणजे 30 पिशव्या तयार होतील, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. तर हे झाले 15 कोटी. लाख आहेत का याच्यात? नाही आहेत लाख. हजार आहेत का? 10,000 नाही आहेत, फक्त हजार आहेत. 1500 म्हणजेच 1500, म्हणजे 1500 आणि पुढे आहेत 15, म्हणजेच हे झाले 15 कोटी 1515, म्हणजेच 15 कोटी 1515, जो की आहे पर्याय 15वर 000 15 15 असा असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. 1 डेसिमीटर बरोबर 0.001 हेक्टोमीटर. तर 35 डेसिमीटरचे 1.4 हेक्टोमीटरशी गुणोत्तर काढा हे विचारलेलं आहे. तर इथे आपल्याला गुणोत्तर विचारले 35 डेसिमीटरचे 1.4 हेक्टोमीटरशी गुणोत्तर विचारलेलं आहे. यात कन्व्हर्जन आपल्याला दिलं आहे, त्यामुळे आपल्याला पट्टी मांडायची गरज नाही आहे की 1 डेसिमीटर बरोबर 0.001 हेक्टोमीटर आहेत, म्हणजे 35चे हेक्टोमीटर किती होतील? 35 गुणिले 0.001 आणि भागिले हे 1.4 आहेतच हेक्टोमीटर. आता हे दोन्ही हेक्टोमीटर झाले. 35ने याला गुणल्यावर होतील 0.035 अपॉन हे आहेत 1.4. याच्या पुढे पण 2 0 देतो. दशांश चिन्ह जर काढून टाकलं तर काय होतील? हे 35 छेद होणार आहेत 1400 होतील, म्हणजे 35 एके 35, 35 जुने 70 जुने 140, म्हणजे 35 चोक हे 140 आणि 35 0 0, हे गुणोत्तर आलेलं आहे 1:40, एकास 40, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांशी देखील शेअर करा. जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 किलोग्रॅम चहाच्या किती पुड्या तयार होतील हे विचारले. इथे ग्रॅमची पुडी आहे आणि एकूण चहा 10 किलोग्रॅम आहे. 10 किलोग्रॅमचे ग्रॅम होणार आहे 10,000 ग्रॅम, आणि याच्या काय करायच्यात? प्रत्येकी 50 ग्रॅमची एक पुडी या पद्धतीने पुड्या बांधायच्या आहेत. हे होणार आहेत 50 जुने 100, 0 आणि 0,
म्हणजेच टोटल किती 200 पुड्या बांधल्या जातील, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. 9000 सेकंद म्हणजे किती तास हे विचारलेलं आहे. हे 9000 सेकंद आणि याचे तास करायचे म्हणजे याला एका तासात 3600 सेकंद. जनरली आपण असा विचार करतो आणि चुकतो, हे 2020 घालवतो, 90/36 करतो, पण ते मग दशांश अपूर्णांकामध्ये जातं आणि मग काय होतं, चला सोडून पाहूया. इथे 6 6 36, 6 15 झाले 90 आणि 15/6 म्हणजे 6 2 12 आणि 6 पंचे होणार आहे 30. म्हणजेच हे काय झाले, 2.5 तास झाले. 2.5 तास म्हणजेच काय, 2 तास आणि 30 मिनिटे होणार आहेत. ती जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. जर रोहन 1 तासाला 20 पाने लिहितो तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. पहा, सोपा प्रश्न आहे. इकडे आहे वेळ आणि इकडे आहे तो किती पाने लिहितो ते. 1 तासाला म्हणजे 60 मिनिटांमध्ये तो 20 पाने लिहितो, तर 45 पाने लिहिण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हे विचारलेलं आहे. वेळ वाढला तर जास्त पाने लिहून होणार, वेळ कमी झाला तर कमी पाने लिहून होणार. म्हणजेच इथं जे चलन आहे ते आहे समचलन. समचलन असल्यावर काय होतं, गुणोत्तर स्थिर असतं. म्हणजेच इथे होणार 60/20 बरोबर x होणार आहेत 45. हे 45 इकडे येऊन गुणिले होणार आहेत आणि इथे होतील 5 चोक 20 आणि 5 9 45. 4 1 4 4 15 60. 15 90 होणार आहेत 135. म्हणजेच 45 पानं लिहिण्यासाठी त्याला मिनटं किती लागणार आहेत, 135 मिनिट लागणार आहेत. याचं करायचं आपल्याला तासात रूपांतर. 60 दुने 120 म्हणजे झाले 2 तास. 120 अधिक 15 होतात 35, म्हणजे 2 तास 15 मिनिटे एवढा वेळ लागेल, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 10 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर हे विचारलेलं आहे. पट्टी किलो, हेक्टर, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. 10 सेंटीमीटर हा एककाचा 0 सेंटीमीटरच्या घरी, हा 0 इथे, हे झाले 10 सेंटीमीटर. याचे करायचे किलोमीटर. चला किलोमीटरपर्यंत मागे या. किलोमीटर करायचे म्हणजे पॉईंट आता किलोच्या घरी. 0.1230 आणि 1 किलोमीटर होणार आहेत 0.0001 किलोमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. 6.14 मीटर अधिक 3.34 डेसिमीटर अधिक 2.34 सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. दिसायला जरी किचकट असला तरी आपल्या पट्टीवर तो सहज सुटणार आहे. याचं पहिल्यांदा आपण दशांश अपूर्णांक रूपांतरित लेखन करून घेऊया. हा म्हणजे 6.25 मीटर आहे, म्हणजे 6.25 मीटर झाले, प्लस हा आहे 4.25 म्हणजे 3.75 डेसिमीटर आहे. त्यानंतर तो आहे 2.34 म्हणजे 2.75 सेंटीमीटर आहे. उत्तर कशातही विचारलेलं असू द्या ते आपण काढू शकतो, नो प्रॉब्लेम. पट्टी लिहून घ्या. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिलीमीटर. आता यात हे मांडायचं आहे आपल्याला. 6.25 मीटर आहेत. यातलं जे एकक स्थान आहे म्हणजे दशांश चिन्हाच्या आधीचं ते एककाच्या घरी असतं. म्हणजे जिथे येणार आहेत 6.25 म्हणजे हे 25 पुढे येणार आहेत. 6.25 मीटर झाले. पुढे 3.75 डेसिमीटर आहेत. इकडे आहेत ते डेसी म्हणजे इथे येणार आहे 3 आणि पुढचे हे 75 डेसिमीटर झाले. पुढे आहेत 2.75 सेंटीमीटर म्हणजे हा 2 सेंटीमीटरच्या घरी असणार आहे 2.7 आणि हे पुढे 5 असणार आहेत. या तिघांची करायची आपल्याला बेरीज. चला बेरीज करून घेऊया. हे 5 7 5 12 2 हात चाला 1 2 आणि 1 3 आणि 7 10 5 15 5 हात चाला 1 3 2 5 आणि 1 6 आणि हे 6. आता उत्तर कशातही विचारलेलं असू द्या तरी पण आपण देऊ शकतो. विचारले कशात ते पाहू आधी. डेकामीटरमध्ये उत्तर विचारलंय म्हणजे या डेकात उत्तर पाहिजे आपल्याला. म्हणजे पॉईंट जो आहे तो डेकाच्या घरी येणार आहे. 0.66525 जो आहे पर्याय क्रमांक 4
हे त्याचं योग्य उत्तर येत आहे. जर इथे उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलं असतं तर काय केलं असतं, पॉईंटला सेंटीमीटरच्या घरी दिला असता, 665.25 सेंटीमीटर झाले असते. मिलीमीटरमध्ये विचारलं असतं तर 6652.5 मिलीमीटर झाले असते. या पट्टीचा फायदा हाच आहे की तुम्ही कितीही किचकट उदाहरण असलं तरी ते अगदी सहज सोप्या पद्धतीने सोडवू शकता. परस्पर रूपांतर जी आहे ती पण अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. जानेवारी महिन्याचे एकूण सेकंद किती हे विचारलेलं आहे. जानेवारी महिन्याचे दिवस झाले 31, एका दिवसात तास 24, एका तासात सेकंद 3600. यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार आणि हा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 26,78,400 सेकंद. हे असणार आहे जानेवारी महिन्याचे सेकंद, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील हे विचारलेलं आहे. पहा, तुकडे करायचे सेंटीमीटरमध्ये, दोरी आहे मीटरमध्ये, त्याचे करावे लागतील सेंटीमीटर. हे 12 मीटर म्हणजेच किती होणार आहेत, 1200 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. हे पाठच आहे आपलं. प्रत्येकी 40चा तुकडा करायचा आहे सेंटीमीटरचा. भागाकार केल्यावर 4 त्रिक 12, 4 शून्य शून्य, 30 तुकडे होणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलं. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. 4500 सेमी बरोबर किती किलोमीटर हे विचारलेलं आहे. लगेच पट्टीला पकडा. किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. इथे काय 4500 सेमी आहेत. हा शेवटचा शून्य सेंटीमीटरच्या घरात आला पाहिजे. हा 0 0 हे 5 आणि हे 4, 4500 सेंटीमीटर. याचे करायचे आहेत किलोमीटर. किलोमीटरपर्यंत मागे सरका आणि इथे देऊन टाका किलोमीटरच्या घरी पॉईंट. हे किती झाले आता 0.045 किलोमीटर. 0.045 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. आज थोडे वेगात चाललोय आपण. 48 प्रश्न कव्हर करायचेत आणि सोपे सोपे प्रश्न आहेत. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील हे विचारलेलं आहे. एका पेटीमध्ये 2 डझन, एका डझनामध्ये असतात 12 आंबे, 2 डझनाचे झाले 24 आंबे. एका पेटीत आहेत 24 आंबे, तर अशा 24 पेट्यात किती आंबे होतील. 24 गुणिले 24 एवढे आंबे असतील. 24चा वर्ग होतो 576, म्हणजे टोटल 576 आंबे असतील. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. 12 मिनिटांचे 36 सेकंदांशी गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. वर आहेत 12 मिनिटे आणि खाली आहेत 36 सेकंद. मिनिटांचे करावे लागतील सेकंद. दोन्ही राशी समान होण्यासाठी 12 गुणिले 60 हे झाले सेकंद, भागिले हे आहे 36. 12 एके 12, 12 त्रिक 36, 3 एके 3, 3 20 60, 20 1 हे असणार आहे त्याचं गुणोत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. 5 मीटर बरोबर किती किलोमीटर. तर पहा, पट्टी किलो, हेक्टो, डेका, मीटर, पुढे डेसी, सेंटी, मिलीमीटर. 5 मीटर एवढंच करायचं आहे आपल्याला. याचे किलोमीटर करायचे 000, दशांश चिन्ह असणार किलोच्या घरी. 0.005 किलोमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. 5 लिटरचे 2500 मिलीलिटरशी असलेले गुणोत्तर किती हे विचारलेलं आहे. वर आहेत 5 लिटर आणि छेदात आहेत 2500 मिलीलिटर. मिलीलिटर आहेत, अंशात पण मिलीलिटर करावे लागतील. 5 लिटरचे होणार आहेत हे 5000 ml आणि छेदात आहेत 2500 ml. 2500 एके 2500, दुने 5000, म्हणजे हे झालं 2:1 गुणोत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. 1 हेक्टर म्हणजे किती एकर हे विचारलेलं आहे. याचे सगळे ट्रान्सफॉर्मेशन्स आपण पाहिले की 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर हे आपण पाहिलेलं आहे. 1 हेक्टर म्हणजे 100 आर होतात.
1 एकर म्हणजे 40 आर असतो आणि त्यावरून 2.5 एकर म्हणजेच 1 हेक्टर होतो हे आपण पाहिले. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढा. ह्या पहिलीचं ह्या दुसरीशी. हे किलोग्राम आहे, ये ग्रॅम आहे, ये नाही चलेगा, याला पण ग्रॅम करावे लागतील. 2.4 किलोग्रॅमचे ग्रॅम होणार आहेत 2400 ग्रॅम भागिले हे 3600 ग्रॅम. हे गुणोत्तर काढायचे. 2020 गेले. 12 दूनी 24, 12 त्रिक 36 म्हणजे गुणोत्तर आलं 2:3 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. 10 ग्रॅम तिळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील हे विचारलेलं आहे. इथं ग्रॅमची पुडी करायची आणि तिकडे जर किलोग्रॅममध्ये तीळ आहेत त्याचे पण आपल्याला ग्रॅम करावे लागतील. ते होतील 15,000 ग्रॅम आणि याच्या प्रत्येकी 10-10 ग्रॅमच्या पुड्या करायच्यात म्हणजेच किती 1500 पुड्या तयार होणार आहेत जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढे. इतर घटकांच्या तुलनेने दशमान परिमाणे याच्यावर विचारले गेलेले प्रश्न जे आहेत ते खूप सोपे आहेत म्हणजे स्कोरिंगचा भाग आहे हा. चला जाऊया पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. 10चा 10वा घात बरोबर किती हे विचारलेलं आहे. पहा 10चा 10वा घात. 10चा घात म्हणजे काय असतो? 10चा पहिला घात म्हणजे एकावर 1 शून्य असतो. 10चा दुसरा घात म्हणजे एकावर 2 शून्य असतात. मग 10चा 10वा घात म्हणजे एकावर किती शून्य येणार? 10 शून्य येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकक दशक शतक, हजार दशहजार, लक्ष दशलक्ष, कोटी दशकोटी आणि अब्ज दशअब्ज. दशअब्ज म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. 10 मीटर बरोबर किती आणि सेंटीमीटरमध्ये विचारले. 1 मीटर म्हणजे आपल्याला माहीत आहे 100 सेंटीमीटर होतात. तर 10 मीटरचे किती होणार? 100 गुणिले 10 1000 सेंटीमीटर होणार आहे जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे आणि तो आहे प्रश्न क्रमांक 48. 1 मीटर म्हणजे किती इंच? तर कायम लक्षात असू द्या 1 मीटर म्हणजे येतात 39.37 इंच. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आज आपण दशमान परिमाणे या घटकावर आधारित 48 उदाहरणं पाहिलेली आहेत की जी आजपर्यंत विविध परीक्षांमध्ये विचारली गेलेली आहेत. पुढचा जो टॉपिक असणार आहे टॉपिक नंबर 19 आणि भूमिती की भूमितीवर देखील आपण खूप सारे प्रश्न पाहणार आहोत. 2 भागात व्हिडिओ असणार आहे. 90पेक्षा जास्त प्रश्न भूमितीचे पाहणार आहोत की जी पोलीस भरती, 7वी स्कॉलरशिप, TET या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे ते प्रश्न असणार आहेत. पोलीस भरतीची काठिण्य पातळी वरची आहे हे नेहमी मी सांगतोय. त्यामुळे त्याची जर तयारी केली तर या दोन्ही परीक्षा आपल्यासाठी एकदम सोप्या होऊन जातात. 7वी स्कॉलरशिपचा पेपर झाल्यानंतर मी प्रश्नपत्रिका आणि आपल्या व्हिडिओजमध्ये असलेले प्रश्न याचं कंपॅरिझन देखील तुम्हाला दाखवणार आहे. आय होप आजचे सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तो म्हणजे जॉमेट्री. हा व्हिडिओ देखील आणि हे सर्वच व्हिडिओ आपल्या मित्रांशी कृपया शेअर करा. भेटूया भूमितीच्या व्हिडिओत. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.